आपल्यापैकी बहुतांश जणांची सकाळ चहा पिल्याशिवाय पूर्णच होत नाही, पण हाच आपला आवडता चहा हळूहळू आपला पचनमार्ग कोरडा करतो। त्यामुळे तर आपलं पित्त बिघडतं, झोपेचे त्रास आणि डोकेदुखी मागे लागते आणि कालांतराने चहातलं कॅफीन रक्तदोष आणि हृदयविकार तयार करतं। पण मित्रांनो, चहा बनवायच्या अशाही 4 युनिक पद्धती आहेत ज्या चहातले फक्त दोषच काढत नाहीत, तर चहाची शक्ती वाढवून शरीराला मोठा फायदा देखील देतात। शरीराचे त्रास कमी करणाऱ्या या चहासाठी लागणारे हे पदार्थ नेहमीच आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात। जर आपण यांचा योग्य पद्धतीने वापर केला तर शरीराला नुकसान देणारा हा चहा आपलं वजन कमी करेल, सर्दी खोकला कमी करेल, घशाच्या सर्व त्रासांपासून मुक्ती देईल, त्याचबरोबर ऍसिडिटी कायमची दूर करेल। ज्यांना सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असते, जे चहाशिवाय जगणंच अशक्य आहे असं म्हणतात, त्यांच्यासाठी तर हा चहा वरदान ठरेल। त्यामुळेच नैसर्गिक चहा बनवायची युनिक पद्धत पूर्ण लक्ष देऊन ऐका। गुडघेदुखीसाठी संजीवनी असलेल्या जीवन ऊर्जा चिकित्सेच्या माध्यमातून आम्ही या 4ही चहांची विस्तृत माहिती देतोय। व्हिडिओ पूर्ण बघा। चहाचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी 4 बनवायच्या या विशेष पद्धती असतात आणि यातील सर्वात पहिली पद्धत आहे लिंबाचा चहा। लिंबामधले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, सायट्रिक ऍसिड पचनक्रिया सुरळीत ठेवून ऍसिडिटी कमी करते, लिंबाचा सुगंध व चहातले अँटीऑक्सिडंट मानसिक तणाव कमी करतात आणि लिंबामधलं व्हिटॅमिन सी आणि कोलेजिन केस मजबूत करून त्वचा चमकदार बनवतात। तसं तर लिंबू चहा पिण्याचे भरपूर फायदे आहेत, पण हा चहा बनवायचा कसा, पद्धत नीट समजून घ्या। तुम्हाला जितके कप चहा बनवायचा आहे तितके कप पाणी एका भांड्यात घालून गॅसवर ठेवा, त्यात गुळ टाकून उकळून घ्या। पाणी उकळून झाल्यावर गॅस बंद करून त्यात आवश्यक तेवढी चहा पावडर टाका आणि लगेचच झाकण ठेवा। मित्रांनो, चहापत्तीमध्ये थियाफ्लेविन्स नावाचा एक औषधी घटक असतो जो कोलेस्ट्रॉल कमी करतो, रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवतो, पण चहा उकळवल्याने हा घटक नष्ट होतो। म्हणून आपण गॅस बंद केल्यावर चहा पावडर टाकली आहे। 3-4 मिनिटांनंतर झाकण काढा व लिंबू कापून त्याचा रस चहामध्ये पिळा। या चहाचा रंग नारंगी आणि चव हलकीशी आंबटगोड असते। हा चहा तुम्ही दिवसातून 2-3 वेळा नेहमीच्या चहा ऐवजी घ्या। तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चहाने शरीराला कुठली हानी देखील होणार नाही। हा चहा रिकाम्या पोटी पिल्यास मेटाबॉलिझम वाढते आणि चरबी कमी होते। लिंबातील सायट्रिक ऍसिडमुळे किडनी स्टोन होण्याचा धोका संपतो। दुपारच्या जेवणानंतर हा चहा पिल्याने पचन सुधारतं, गॅसेस अपचन या त्रासांपासून आराम मिळतो, शरीराचा जडपणा आणि सुस्ती कमी होते। संध्याकाळी हा चहा पिल्याने थकवा कमी होतो, मन शांत होतं, शरीर हायड्रेट राहते, त्याचबरोबर गोड खाण्याची इच्छा होत नाही। लिंबाचा चहा तर शरीरासाठी फायदेशीर असतोच, पण पुढचा चहा शरीरासाठी अमृत सिद्ध होतो। आणि आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेला पुढचा चहा म्हणजे तुळशीची पाने आणि काळी मिरी यांचा एकत्रित चहा। हा चहा गरम प्रकृतीचा असल्याने शरीरातील कफदोष आणि वातदोष कमी करतो। तुळशीच्या पानांमधलं युजिनॉल रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं, ल्युटोलिन मेंदूचं आरोग्य वाढवतो, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी त्वचेचं आणि डोळ्यांचं आरोग्य टिकवतात। तसेच या चहातलं लोह आणि झिंक हिमोग्लोबिन वाढवतात। काळी मिरीला तर मसाल्यांची राणी म्हणलं जातं। यातील व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवून रक्ताला घट्ट होण्यापासून रोखतात, मॅंगनीज हाडे मजबूत ठेवतात आणि पोटॅशियम सर्दी खोकला आणि घशातील कफ कमी करतो। तुळशीची पाने आणि काळी मिरी यांचा एकत्रित चहा कसा बनवायचा हे नीट लक्ष देऊन ऐका। तुळशीची पाने हाताने कुस्करा आणि काळी मिरी व थोडा गुळ पाण्यात टाकून चांगले उकळून घ्या। पाणी आटल्यावर गॅस बंद करा। गॅस बंद केल्या केल्या त्यात आवश्यक तेवढी चहा पावडर टाका आणि लगेचच झाकण ठेवा। मित्रांनो, मगाचप्रमाणे आत्ताही आपण चहा पावडर उकळवली नाहीये। चहा पावडर उकळवल्याने त्यात टॅनिन नावाचा असा एक विषारी घटक तयार होतो, ज्यामुळे हाडांपर्यंत लोह नीट शोषलं जात नाही आणि कालांतराने हाडं ठिसूळ होतात। म्हणून चहा बनवताना गरम पाण्यात चहा पावडर टाका आणि त्याच्यानंतर गॅस बंद करा। गरम पाणी 5 मिनिटातच चहातला अर्क स्वतःमध्ये शोषून घेतं। त्याच्यानंतर 5 मिनिटांनी चहा हलकासा गरम करा आणि मग प्या। आता 5 मिनिटांनंतर नेहमीप्रमाणे हा चहा पिल्याने खूप मोठा फायदा दिसतो। खास करून हिवाळ्यात जास्त हा चहा परिणामकारक ठरतो। ज्यांचं हिवाळ्यात सर्दीने नाक बंद होतं अशा व्यक्तींसाठी हा चहा खूप फायदेशीर असतो। त्याचबरोबर चहाचं व्यसन असणाऱ्यांनाही हा चहा फायद्याचा ठरतो। हा चहा कोणत्याही ऋतूत पिला तरी त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नसतो, तो तुमच्या शरीराला फायदाच देतो। सर्दी खोकला घशाचा जर त्रास असेल तर अशा व्यक्तीने हा चहा अवश्य पिलाच पाहिजे। आणि जर तुम्हाला सांधेदुखी डोकेदुखी किंवा हृदयाच्या समस्या असतील तर पुढचा चहा तुमच्या या सर्व त्रासांवर रामबाण असतो। हा चहा नेमका कसा बनवायचा
हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूयातच, पण त्याच्या आधी जर तुम्ही गुडघेदुखीने हैराण असाल, गुडघ्याची गादी शिजली असेल, सर्व पर्याय वापरून पण फायदा होत नसेल, तर गुडघेदुखी आणि कंबरदुखीच्या वेदनांवर खात्रीशीर आराम मिळवण्यासाठी एकदा जीवन ऊर्जाला भेट देऊन बघा. जीवन ऊर्जाने गुडघेदुखीसाठी अत्यंत इफेक्टिव्ह असे काही नॅचरल हीलिंग प्रोग्राम विकसित केले आहेत, ज्यात असे काही विशेष उपचार असतात ज्यांच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींच्या गुडघेदुखीवर मोठा फायदा झाला आहे. आज भारतात गुडघ्याच्या त्रासांनी गंभीर स्वरूप धारण केलंय, पण जीवन ऊर्जाने शोधून काढलेल्या उपायांनी नैसर्गिकरित्या हाडांच्या वेदना दूर व्हायला मोठी मदत मिळू शकते. जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाला गुडघ्याचा किंवा मणक्याचा असह्य त्रास असेल आणि त्या व्यक्तीला बरं व्हायचा योग्य मार्ग मिळत नसेल, तर त्या व्यक्तीला जीवन ऊर्जेतील तज्ज्ञ डॉक्टरांना नक्कीच संपर्क करायला सांगा. आणि आता वळूया आपल्या पुढच्या चहाकडे. हा चहा आहे आल्याचा चहा. या चहामध्ये आल्यातील जिंजरॉल हा सर्वात सक्रिय घटक असून तो शरीरातला दाह कमी करून सांधेदुखी आणि स्नायुदुखी कमी करण्यास मोठी मदत करतो. शोगॉल हा गुणधर्म आलं वाळवल्यावर किंवा गरम केल्यावर तयार होतो. हा गुणधर्म अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटी कॅन्सर असतो. पॅराडॉल आणि जिंजरोन हे अँटीऑक्सिडंट फ्री रेडिकल्स पासून पेशींचं संरक्षण करून पचन सुधारतात, गॅसेस, मळमळ, ऍसिडिटी कमी करतात. त्याचबरोबर रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयविकाराचा धोका देखील कमी करतात. आलं हे उष्ण प्रकृतीचं असल्यामुळे कफ वितळवतं, ज्यामुळे सर्दी, खोकला या त्रासांपासून मुक्ती मिळते. आता आपण आल्याचा चहा बनवण्याची योग्य पद्धत बघूया. 1 कप पाणी घ्या, त्यात बारीक किसून आल्याचा एक छोटा तुकडा टाका आणि गुळ टाकून 5 मिनिटं उकळवा. 5 मिनिटांनंतर गॅस बंद करून त्यात आवश्यक तेवढी चहा पावडर टाका आणि लगेच झाकण ठेवा. 5 मिनिटांनंतर हा चहा गाळून घ्या आणि गरम गरम प्या. हा चहा सकाळी नाश्त्याच्या अर्धा तास आधी घेतल्याने पचनशक्ती सुधारते. दुपारच्या जेवणानंतर 1 तासाने घेतल्याने अन्न पचनास मदत होते. गॅसेस आणि अपचन कमी होतं. जेवणानंतर येणारी झोप कमी होते. थंडीच्या दिवसात संध्याकाळी हा चहा घेतल्याने शरीर गरम राहतं. सर्दी, खोकला, घशात खवखव असेल तर आराम मिळतो. हा चहा उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे ज्या व्यक्तींना उष्णतेचा त्रास असेल त्या व्यक्तींनी दररोज सेवन करू नये. आणि आल्याचा चहा झाल्यानंतर आता नंबर आहे आपल्या लिस्टमधील शेवटचा चहाचा, जो आहे गवती चहा. गवती चहामधील सिट्रल आणि ल्युटोलिन हे गुणधर्म शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतात, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात, मेंदूतील स्ट्रेस कमी करून रक्तातले फॅट्स कमी करतात. त्यामुळेच शरीराला एवढा फायदा देणारा हा चहा नेमका कसा बनवायचा हे बारकाईने समजून घेऊया. एका भांड्यात अर्धा कप पाणी घ्या, त्यात 5-6 गवती चहाच्या कांड्या टाकून थोडासा गुळ टाका आणि नंतर त्या पाण्याला उकळी येऊ द्या. 5 मिनिट उकळल्यावर आवश्यकतेनुसार चहा पावडर टाकून गॅस बंद करा. जर तुम्हाला दुधाचा चहा पिल्याशिवाय राहतच नसेल तर तुम्ही 5 मिनिटं झाल्यावर 2 मिनिटांसाठी गॅस चालू करून यात थोडं दूध टाकू शकता आणि 2 मिनिटांनी गाळून हा चहा पिऊ शकता. गवती चहा तुम्ही सकाळी उपाशीपोटी घेतल्यास लिव्हर आणि किडनी स्वच्छ होते. शरीरातील हानिकारक द्रव्य लघवीवाटे बाहेर टाकली जातात. जुन्यातली जुनी ऍसिडिटी बंद होते. पोट हलकं आणि तंदुरुस्त राहतं. मित्रांनो, चहाची सुरुवात इंग्रजांच्या काळात झालेली, पण आज 21व्या शतकात भारतीय लोकांची चहा म्हणजे एक मोठी सवय बनली आहे. जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर दूध टाकून उकळवलेला चहा पित असाल तर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन गुडघ्यांचे ग्रीस कमी होते, त्वचा कोरडी आणि केस ड्राय होतात. पण मी सांगितलेल्या 4 पैकी कुठलाही एक चहा नियमितपणे पिल्यास सर्व शारीरिक त्रास तुमच्यापासून दूर राहतील. त्याचबरोबर अनेकांना जेवणानंतर लगेच चहा पियाची सवय असते. जेवणानंतर लगेच चहा पिल्याने शरीरातील टॉक्सिन्स वाढून आयर्न, कॅल्शियम, झिंक अशा विटॅमिन्सचं शरीर ग्रहण करू शकत नाही. म्हणून मी सांगितलेल्या चहाचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास तुमच्या शरीराला मोठा फायदा मिळेल. विश्वास ठेवा, चहाचं व्यसन असणाऱ्या लोकांना काही दिवसातच या हर्बल चहाचे फायदे असे काही जाणवतील की तुम्ही पण मला विचाराल की हे मला आधी का नाही सांगितलं. हे चहा तुम्ही कायमस्वरूपी पण पिऊ शकता आणि याचा कुठला साईड इफेक्ट पण नसतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर वाटला तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आणि जर तुमचे गुडघे झिजले असतील, स्लिप डिस्क, सायटिका किंवा गुडघ्याचे कॉम्प्लिकेटेड त्रास होत असतील तर एकदा तरी जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात भेट देऊन गुडघे आणि मणक्यांच्या त्रासासाठी विशेष रूपाने बनलेल्या प्रभावी नैसर्गिक उपचारांची नक्की माहिती द्या. साल 2009 पासून हाडांच्या वेदनेने त्रस्त हजारो व्यक्तींना जीवन ऊर्जाचा मोठा फायदा झाला आहे. स्क्रीनवर तुम्हाला अनेक आनंदी पेशंटचे फोटो दिसत असतील. जर योग्य वेळी तुम्हीही जीवन ऊर्जाला संपर्क केला तर तुमच्या आयुष्यातही पुन्हा नवीन आनंद येईल. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.